राजश्री शाहू महाराजांचा, राजश्री शाहू महाराजांचा, राजश्री शाहू महाराजांचा। दो एक नंबरला त्या घोषणा आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराजांचा, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराजांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, महात्मा ज्योतिबा फुल्यांचा, छत्रपती शाहू महाराजांचा, छत्रपती शाहू महाराजांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, महात्मा फुलांचं, महात्मा फुलांचं। छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त RPIच्या वतीनं आमचे जिल्हाध्यक्ष विजयजी मगरे आणि ज्येष्ठ नेते आमचे दिनकरदादा ओंकार, गौतम भाऊ खरात या ठिकाणी विविध आमचे कार्यकर्ते आज छत्रपती शाहू महाराज यांची जयंतीनिमित्त जे आरक्षणाचे जनक आहेत त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शिक्षणाकरिता बाहेर देशामध्ये पाठवलं होतं आणि त्या ठिकाणी स्कॉलरशिप दिली होती। म्हणून आजचा दिवस हा सगळ्यांनी छत्रपती शाहू महाराजांचे विचार घेण्याचा आहे आणि छत्रपती शाहू महाराजांनी जे आरक्षण दिलं ते पुढे त्यांचे विचार चालण्यासाठी आज या ठिकाणी मी सर्वप्रथम जयंतीनिमित्त मी सर्वांना शुभेच्छा देतो। जय हिंद। महानगरपालिकेकडून शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त काही सुविधा देण्यात आलेल्या नाही। आपण सत्ताधारी पक्षात आहात, याकडे आपण कसं बघता? जिल्हाधिकारी सोडलं कोणतेही आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी इथे अजून अभिवादनाला आलेले नाही, काय वाटतं? खरं तर राज्यामधले किंवा देशामधले जेवढे महापुरुष आहेत पण त्याच्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा फुले असतील, शाहू महाराज असतील, त्याच्यामध्ये शिवाजी महाराज असतील, महात्मा गांधी आहेत, नेहरू आहेत, यांच्या जयंतीनिमित्तानं शासनाचे प्रत्येक अधिकारी मग कलेक्टर असेल, महानगरपालिकेचे आयुक्त असतील, पोलीस अधिकारी असतील यांनी येऊन या ठिकाणी त्यांना स्मरण केलंच पाहिजे, त्यांना अभिवादन केलंच पाहिजे। ही परंपरा आहे आणि कायदा पण आहे। परंतु या शहरामधले जे काही मनपा आयुक्त आहे किंवा इतर कलेक्टर आहेत, इतर जे अधिकारी आहेत यांनी या ठिकाणी न येता या ठिकाणी आजचा दिवस त्यांनी खरं त्याच्याकडे दुर्लक्षित केलं दिसतंय। आम्ही या घटनेचा निषेधही करतो। अधिकारी का आले नाही त्याचा जाब विचारल्याशिवाय आम्ही राहणार नाही, कारण ही आपण काही भूमिका घेणार का याच्यामध्ये? असं आहे की याला नक्कीच या अधिकाऱ्याची तक्रार केल्या जाईल आणि वेळ प्रसंगी त्यांच्या विरोधात आंदोलन सुद्धा केलं जाईल।